आता बऱ्याच जणांना ही संख्या जी आहे ती 10च्या घातांकाच्या रूपामध्ये लिहिता येत नाही, तर ही संख्या 10च्या घातांकामध्ये कशी लिहायची ते सांगतो पहा. आता कोणतीही पूर्णांक संख्या असली किंवा पूर्ण संख्या असली तर त्या दशांश हा सगळ्यात शेवटी म्हणजे एकक स्थानाच्या पुढे असतो इथे. आता त्या दशांशावरूनच 10च्या घातांकाच्या रूपात ही संख्या कशी लिहायची पहा. आता याला आपण 17 करायचं, इथे कोणता अंक आहे 17, इथे 17 लिहिले. आता पाहिजे किती पॉइंट घरी आपण इकडे येणार आहेत, इथं पॉइंट आला पाहिजे. आता किती घर पुढे येणार आहेत आपण पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. आपण 17 घर कुठं आलोत, डावीकडे आलोत, म्हणून 17 ऑलरेडी लिहिलेत आपण. म्हणून 17 गुणिले 10चा कितवा घात 17वा घात. ज्या वेळेस आपण पॉइंट घेऊन डावीकडे येतो, जेवढे घर आपण डावीकडे येऊ तेवढे घर 10चा धन घात येतो. धन म्हणजे अधिक घात येतो. म्हणजे इथं आपण 17 घर अलीकडे आलोत, म्हणून 17 गुणिले 10चा 17वा घात. आता याच्या उलट जर संख्या अशी दिलेली असेल 0.000000 अनेक शून्य आणि 17 दिलेले, तर मग याला कसं करायचंय. आता आपल्याला याला 17 करायचंय, पूर्ण संख्या करायचंय. आता आपण इकडून डावीकडे आलो होतो, आता उजवीकडे जावं लागणार आहे. किती घर उजवीकडे पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. मग पॉइंट इथे येईल. 19 घर पुढे गेलोय, पण आता उजवीकडे गेलोय. म्हणजे संख्या कोणती आहे 17 गुणिले 10चा वजा 19वा घात. वजा 19वा का असा नियम आहे की उजवीकडे ज्यावेळेस आपण जातो पॉइंट घेऊन त्यावेळेस 10चा ऋणवा घात लिहावा लागतो, म्हणजे मायनस घात लिहावा लागतो. म्हणून इथं 17 गुणिले 10चा वजा 19वा घात आलेला आहे.